टीम नागाव आपली पहिली सलामीची जोडी पुढच्या दिशेने प्रस्थान करायची आहे. अलीकडे आपण आवाज ऐकला साई पाटील सर तुर्बे यांचा आणि त्यानंतर समालोचन क्षेत्रामधील एक अग्रेसर नाव यांच्या माध्यमातून नेहमी ज्यांना आम्हाला सर्वांना मार्गदर्शन प्राप्त होतं असे आमचे बालू सर नितळस. अगदी हाय स्कोरसाठी बाय असणारे दुसऱ्या फेरीतील लढतीमध्ये हे आपण प्रत्येक संघनायकांनी लक्षात घ्यायला हवं. अगदी या परिभागाचा विचार केला तर पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्षपद भूषवत आहेत योगेशजी मडवी सर सिद्धी करवले आणि आमचे सल्लागार PCAचे बालू भोईर सर इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद रोशन. अतिशय सुरेख टूर्नामेंट आपण पाहतोय. जय क्रिकेट संघ सिद्धी करवले पुरस्कृत प्रभाकर हसू पाटील स्मृती चषकाचा हा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा सामना आपण पाहतोय. मोरबे विपक्ष नागाव या दोन संघांदरम्यानचा हा सामना मोरबे संघाने नाणेफेकी जिंकली आणि आपल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते नागाव संघाला. स्ट्राईकला आपण नवीन फलंदाज रोहित, नॉन स्ट्राईकला प्रितेश अशी ही नामवंत जोडी नागाव संघाची आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजसाठी गोलंदाज सज्ज. ज्या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय तो गोलंदाज विनीत फडके. षटकातील पहिला चेंडू अतिशय सुरेख फटका. पहिल्या चेंडूवरती 4 धावा प्राप्त होतात. गोलंदाजासाठी सज्ज. 55 पार करत 15-20 पावलांचा रनअप. अतिशय सुरेख चेंडू, जोरदार अपील आणि मात्र फलंदाज बाद. बैटर थोड़ा भाग कर चाहिए. देखिए आयोजन करता हूँ यहाँ से, नहीं तो फिर देखिए फील्डिंग टीम के लिए यहाँ पर 15 मिनट रहेगा बालू सर, लेकिन फिर भी बैटर को थोड़ा जल्दबाजी करना होगा. और रुपेश पाटिल देखिए जिनकी तरफ से पिछले मैच में भी प्रीतेश के लिए 3 छक्के के लिए 5000 था. इस वक्त भी देखिए प्रीतेश नॉन स्ट्राइक पर है. लगातार उनके 3 छक्के के लिए रुपेश दादा पाटिल देखिए जिनकी तरफ से यहाँ पर 5000. नक्कीच सुरेख अशी टुर्नामेंट आणि अतिशय चांगले योगदान या स्पर्धेसाठी ज्यांचं लाभतंय ते आमचे मित्र योगेंद्र पाटील. त्यांचं सुद्धा मी माझ्या वतीनं मनापासून आभार मानतोय. बोलूया पुन्हा एकदा मैदानाकडे. सामना रंगतोय मोरबे विपक्ष नागाव. गोलंदाज हा चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर दाखवला परंतु मोठा फटका खेळता आला नाही. एक धाव नक्की मिळाली आहे. एका चोरट्या धावेच्या मदतीने संघाच्या खात्यात 1 भर पडेल. संघ 1 पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचतोय तो 1 बाद 5 अशी धावसंख्या. हाँ तो चलिए स्क्वायर लेग के अंपायर थोड़ा सा डीप रहिए कैमरा के सामने एकदम, चाहे थोड़ा राइट में आ जाइए या लेफ्ट में चलिए आइए. नहीं अपने जगह पर जा रहे हैं. नागाव संघ फलंदाजी करत असताना आता मात्र 1 बाद 5 अशा धावा जोडण्यात यश प्राप्त झालंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज विनीत 55 पार करत हा चेंडू सुरेखरित्या खेळून काढलाय. 1 धाव नक्की मिळेल. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागतो. या एका धाव्याच्या मदतीने संघ 1 पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचतोय तो
एक बाद 6 अशा धावसंख्येवरती अतिशय सुरेख अशी शृंखला आपण पाहतोय। ही स्पर्धा गेल्या 4 वर्षापासून आम्ही पाहतोय नाईटच्या स्वरूपात। या अगोदर ही स्पर्धा डे स्वरूपात असायची, आता मात्र या स्पर्धेला एक अतिशय चांगलं स्वरूप प्राप्त होत आहे। आणि हा चेंडू जोपर्यंत चेंडू कलेक्ट करेल फेकेल तोपर्यंत वेल होती 2 धावा पूर्ण करण्याच्या। या 2 धावेच्या मदतीनं संघ 2नी पुढे सरकेल, संघ जाऊन पोहोचतोय तो 1 बाद 8 या धावसंख्येवरती। ज्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला तो गोलंदाज विनीत पुन्हा एकदा पंचाला पार करत खूप अतिशय सुरेख असा फटका खेळून काढतो, मात्र तितकाच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल। 1 धाव नक्की मिळेल। या एका धावेच्या मदतीनं पुन्हा 1 धावेने संघ पुढे जाईल। धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 1 बाद 9। षटकाच्या संगतीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 9। नक्कीच समालोचक म्हणून आमचे मित्र बाबूशाह, रोशन आणि ज्यांनी आम्हाला खरंच समालोचनच्या प्रॅक्टिसमध्ये नसताना सुद्धा आम्हाला येथे विनंती केली, तरी मी या सर्व समालोचक मित्रांचा माझ्या वतीनं मनापासून आभार मानतो। या स्पर्धेला अतिशय चांगलं योगदान ज्यांचं लाभतं ते आमचे सर्व समालोचक मित्रांचं मी पुन्हा एकदा या जय हनुमान क्रिकेट संघ, सिद्धी करवले, प्रभाकर हासू पाटील स्मृती चषकाच्या वतीनं मनापासून आभार मानतोय। नवीन गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर तुर्बे यांनी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज। ओमकार धावसंख्येचा विचार केला तर फक्त 9 धावा जमवण्यात यश प्राप्त होते। नवीन गोलंदाज ओमकार, बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ओमकार। या गोलंदाजावरती विश्वास दाखवले कर्णधाराने, पंचांना पार करत थोडासा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि पंच या आउट घोषित करतात। दुसरा झटका दरम्यान बसतोय नागाव संघाला, पहिला झटका बसला होता 2 या धावावरती, त्यानंतर आता मात्र धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 2 बाद 9 अशी धावसंख्या। कृपया लवकर करा, कृपया उशीर करू नका। आपल्याला हे सामने जास्तीत जास्त लवकर कव्हर करायचे आहेत, कृपया सहकार्य असू द्या। नवीन फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय उदय मडवी। उदय मडवी या फलंदाजाला मात्र आता चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण धावसंख्या ज्या पद्धतीने चालली आहे, स्लो पद्धतीने धावसंख्या चालली, जास्त धावा आतापर्यंत जमवता आल्या नाहीत नागाव संघाला। गोलंदाज अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू आणि चेंडूफलीमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाही, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहिला। आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येला ब्रेक लागलाय असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही। पुन्हा एकदा राऊंड असा चालणारा चेंडू, 2 धावा, थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला। दरम्यान 1 धाव जिथे होती तिथे मात्र अजून 1 धाव चोरटी घेतली आणि या 2 चोरट्या धाव्याच्या मदतीने संघाच्या खात्यात 2नी पर पडेल, संघ जाऊन पोहोचतोय तो 2 बाद 11 या धावसंख्येवरती। 5 षटकांचा सामना आणि 5 षटकामध्ये कमीत कमी 50 धावा
4 षटकांचा सामना आणि 4 षटकामध्ये कमीत कमी 45 ते 50 धावा बनवणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे फलंदाजी करणाऱ्या नागाव संघाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. या 2 धावेच्या मदतीनं संघ 2नी पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचतोय तो 2 बाद 13 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज आपण पाहतोय उदय मडवी या फलंदाजाने मात्र या बारीला सांभाळण्याचं काम सावरण्याचं काम केलेले आहे. 2 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान देण्याचं काम या उदयच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि धावसंख्येचा विचार केला तर 2 बाद 13. मंदावलेल्या धावसंख्येला आता मात्र कुठेतरी दुसऱ्या गिअरमध्ये शिफ्ट करण्याचं काम या उदयच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज ओमकार पंचाना पार करत हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू ब्लॉक हॉलचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू जाईल नक्कीच दुसऱ्या धावेसाठी धावत असताना मात्र धावगती थोडीशी कमी पडली आणि मात्र तिसरा गडी धावचीच्या स्वरूपात बाद होताना आपण पाहतोय. प्रेक्षक वर्ग पडद्याच्या आतमध्ये बसलेले कृपया सहकार्य असावे. बघा प्रेक्षक मायबाप थोडासा सहकार्य करा. पडद्याच्या बाहेर बसा प्लीज प्लीज सहकार्य करा. खरोखर जर अडचण येत असेल तिकडे बसायला तर स्टेजवर येऊन बसा परंतु पडद्याच्या बाहेर बसा. हा चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न परंतु तितकाच सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धावेवरती समाधान मानावा लागतो या 2 फलंदाजांना. या 1 धावेच्या मदतीने संघ 1नी पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचतोय तो 3 बाद 15 या धावसंख्येवरती. धन्यवाद प्रेक्षक वर्ग. आमची विनंती पोहोचण्याच्या अगोदर आम्हाला सहकार्य केलं. मी या स्पर्धेच्या वतीनं तुमचं मनापासून आभार मानतोय. चार षटकांचा सामना आणि 4 षटकाच्या सामन्यामध्ये नक्कीच 45चा एक आव्हान उभं करणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे नागाव संघाला. धन्यवाद बाबूशा, रोशन पाटील, साई पाटील सर्वांचं मनापासून आभार. खरं तर मी जवळजवळ 5 वर्षापासून समालोचन क्षेत्रापासून दूर असून मला आज येथे एक इनिंगची विनंती केली होती परंतु तुमच्या विनंतीला मान देऊन मी 2 षटकांचं समालोचन केलं. मला येथे संधी दिल्याबद्दल मी सर्व समालोचकांचं आणि खऱ्या अर्थाने जे हनुमान क्रिकेट मंडळ सिद्धी करवले आणि प्रभाकर हसू पाटील स्मृती चषकाला मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आणि मला येथे संधी दिल्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया हमारा बालू पाटिल सर. अल्लेख भाई से देखिए रन आता हुआ और रोशन सर बात करेंगे तो यहाँ से
रन नहीं आ रहे, थोड़ा सा दिक्कत बनेगा यहाँ पर नागांव टीम के लिए, खास करके प्रीतिश के ऊपर देखिए यहाँ पर लगातार 3 छक्के के लिए देखिए हमारा 5,000 का इनाम है, लेकिन मेरी सबसे जरूरत है यहाँ पर टीम को। चलिए यहाँ पर रकम तो था इनके पर, लेकिन डीसीसी मोरवे टीम देखिए इस मैदान के अंदर आग उगल रहे हैं और एक विकेट गिरता हुआ यहाँ से। जहां पर देखिए रन नहीं बन पा रहा है, थोड़ा सा दिक्कत बनेगा। नए उतरे नए बल्लेबाज हैं, क्या नए उड़ाएंगे यहाँ से चैन है यहाँ पर कैलाश पाटिल है। और हुसन बात करेंगे ना, पिछले मैच में भी देखिए लेफ्ट हैंड गेंदबाज का देखिए क्यों बोलबाला रहता है हमेशा, चाहे आईपीएल लीजिए, चाहे अंतर्राष्ट्रीय लीजिए, चाहे लेदर सीजीन टेनिस, और वो चीज देखिए देखने को यहाँ से मिलता हुआ। बहुत बढ़िया देखिए 17 पर 5 विकेट से जहां पर तीसरा ओवर चलता हुआ, लेकिन रन ढूंढना होगा भाई यहाँ से। हाँ ऊंचाई लिए हैं, लेकिन देखते हैं यहाँ से लंबाई की कमी है और आउटफील्ड से थोड़ा सा कीन रुका यहाँ से, लेकिन तब तक दोनों बल्लेबाज देखिए यहाँ से 2 रन कंप्लीट करते हुए यहाँ से। सनी देखिए हम देख सकते हैं बहुत बढ़िया देखिए विकेट कीपिंग करते हुए लाजवाब स्कोर देखिए जाकर पहुंचा है। 19 रन यहाँ पर 5 विकेट खोने के साथ साथ है, और एक विकेट देखिए यहाँ से कैलाश पाटिल की तूफान यहाँ से 3 ओवर का खेल कंप्लीट होता हुआ, और जहां पर देखिए 6 विकेट है। और टीम का स्कोर की बात करेंगे 19 दावा। तो चलिए यहाँ पर अगला मैच टॉस के लिए यहाँ पर आना होगा। कालराम पाटिल साहब देखिए मुरबे से देखिए मैच को एंजॉय ले रहे हैं। शुभकामना टीम के लिए। खिड़ुकपाड़ा और उसके साथ साथ है टोंडरे के बीच में मुकाबला रहेगा, सेकेंड राउंड का दूसरा मुकाबला, और एक टीम हाईएस्ट स्कोर से सुपर 8 में घर को रवाना होगी, और जो टीम लो स्कोर से यहाँ पर व्हाइट कैजापा लो स्कोर से जीतकर इस मैच में बने रहेगी, तो उससे देखिए पहला मैच की जो वाइट टीम है, खास करके शाम का पहला मुकाबला, वो लेफ्ट टीम देखिए बात करेंगे, उसके साथ वो अंतिम मुकाबला रहेगा। इसके बाद भी देखिए 2 मुकाबला खेला जाना है। रन आना चाहिए कैसे भी हो जाए। थ्रो बड़ा, ओहो ये चलिए भाई यहाँ पर लेने का देना पड़ गया, हल्के में लेने यहाँ पर डिसीजन मुरबे टीम है। चलिए कालराम सब देखिए बात करेंगे मुरबे से, जहां पर देखिए टीम को शुभकामना भेजते हुए, और भाविक है भुर और नईम के बीच में देखिए यहाँ पर स्कोर देखिए 23 तक पहुंचे हैं, लेकिन अगर 30 के ऊपर भी पहुंचा है ना, एक लो फाइटिंग टोटल कह सकते हैं यहाँ पर। कभी कभी रात 12 बजे के बाद है ना 13 भी बज जाता है। ओ देखते हैं यहाँ पर कितना बढ़िया एलिवेशन मिला है, नहीं भाई अंदर रह गया, और यहाँ पर भी कैच होते हुए विकेट नंबर 7 है, और स्कोर की बात करेंगे 23।
वाले का मूड आप देख सकते होगे, चोली के पीछे क्या है, एक चुम्मा उधार दे दे। डीजे एकदम देखिए समझ चुके हैं, रात का 12 बजे के बाद मूड में थोड़ा, क्योंकि क्राउड को यहाँ पर जो नींद है ना थोड़ी हल्के सुल्के लगी रहती है, उसी खोलते हैं, मूड बनाते हैं। बहुत बढ़िया प्रवीण देखिए हमारे डीजे सागर, बहुत बढ़िया ऑपरेटर देखिए आपके पास है, सिचुएशन के हिसाब से देखिए ऑपरेटिंग करते हुए देखिए क्या बढ़िया देखिए बिल्डर्स है। ओमकार देखिए इंतजार किया, यहाँ पर पता था कि इन गिरने के बाद थोड़ा कांटा बदलेगा। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 24 रन। अगर अभी 2 बड़ा हिट, 2 बड़ा हिट भी आ जाते हैं ना 3 गेंद में, फिर भी बैटर कोशिश कर रहे हैं। ओ क्या कमाल का कैच रहा सनी का देखिए यहाँ से। इसे कहते हैं कि जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ले, ये तेरी अमानत है। नंबर 8 हुआ। तो चलिए यहाँ पर लाल लाल ने भाई बात करेंगे, यहाँ पर बेहाल संकेत भगत देखिए पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे, और इस मुकाबला में देख के बात करेंगे कसी हुई गेंदबाजी। लेकिन जो टॉप ऑर्डर की बात करेंगे, बल्लेबाजों ने निराश किया, जहाँ एक अच्छा साझेदारी नहीं बन पाया, शुरुआत अच्छा नहीं हो पाया, और जिसके कारण देखिए बात करेंगे टीम 8 विकेट गवा चुके हैं, और 9वां 10वां नंबर का बल्लेबाज विकेट पर है, और अंतिम बल्लेबाज देखिए डगआउट पर है। और अभी यहां से देखिए बात करेंगे 2 गेंद फेंकना बाकी है, और संकेत भगत देखिए लंबे कद के गेंदबाज हैं। ओ क्या बढ़िया देखिए यहां से टप्पा खाने के बाद है लेफ्ट हैंड बैटर के लिए देखिए बात जब अंदर बाहर होती है मुश्किल में डाल देते हैं। विशेष मुरबे टीम देखिए बात करेंगे इस साल जो इनकी कामयाबी, जो ट्रॉफी खिताब जीतते जा रहे हैं ना, इनकी बल्लेबाजी के साथ साथ इनकी गेंदबाजी बेमिसाल देखिए। जड़ में रखे एक ऑफ ड्राइव कवर रखा गया यहाँ पर, जब तक गेंद को रोक लेते तब तक देखिए बात करेंगे यहाँ पर थोड़ा चतुराई दिखाया बल्लेबाज ने, और 2 रन लिए यहाँ पर, और 2 रनों के साथ साथ देखिए इनिंग यहाँ से कंप्लीट हो चुका है, और कुल स्कोर देखिए 26 बना है, जिसके लिए 27 की जरूरत है। चलिए अगला मैच टॉस यहाँ पर क्या जाएगा। चलिए टॉस यहां से किया जाएगा, और बात करेंगे रोशन सर देखिए यहाँ पर टोटल बड़ा नहीं बना, तो शायद जो अगला मैच है ना वो बहुत बड़ा मैच हो सकता है। इसलिए अगर स्कोर कहीं 26 के ऊपर पहुंचा अगला मैच में, फिर वो मैच से जो टीम जीतेगा सीधा सुपर 8 में बाहर चला जाएगा। यानी डीसीसी मुरबी टीम अभी तो मैच जीते नहीं है, अगर कहीं ये टोटल को रोक लिए तो गेंदबाज, तो उनके लिए खुशी का ठिकाना नहीं होगा, क्योंकि पहले ही देखिए उनके बल्लेबाजों ने निराश कर लिए हैं। लेकिन डीसीसी मुरबी टीम अगर मैच जीतती भी है ना, फिर उन्हें शायद अगले मैच का बहुत कुछ वेट इंतजार करना पड़ेगा। लेकिन जब तक हार जीत नहीं होता है तब तक कुछ कहा नहीं जा सकता है। खिड़ुकपड़ा टीम देखिए क्या यहाँ से मैच आगे बढ़ना नहीं चाहते हैं, क्योंकि इतना बड़ी मैच कंप्लीट हो जो हुआ पिछला मैच, और हारते हारते शायद मुझे लगता है मैच जीते, क्योंकि सूरज जिस तरह से बल्लेबाजी कर रहे थे ना, अगर वो नॉन स्ट्राइक पर 2-3 गेंद ना रहते फिर मैच बहुत जल्दी फिनिश हो सकता था। नहीं, खिड़ुकपड़ा टीम आएंगे निश्चित रूप से, अगर ज़्यादा समय लगाते तो योगेंद्र दादा ने बता दिया टॉस यहाँ पर दे दिया जाएगा टोंडरे टीम को, क्योंकि गेंद गिरने से पहले अगर खिड़ुकपड़ा टीम के कप्तान नहीं आते हैं, फिर आयोजनकर्ताओं की तरफ से जो निर्णय आएगा उसे आपको मान्य करना होगा। और मुझे नहीं लगता है खिड़ुकपड़ा टीम इतनी बड़ी गलती करेंगे। जानते हैं एक आयोजक भी हैं और एक अच्छे लाइव वेबसाइट के देखिए ओनर से राहुल उल्वेकर देखिए बात करेंगे यहाँ से।
लेकिन बहुत बढ़िया देखिए जो साहिल मुझे बहुत प्रभावित किया। भलाई अक्षय ने मैच जिताए अंतिम में 11 रन, वो बहुत डिफिकल्ट था, वहाँ पर सूरज मैदान पर थे, लेकिन जो साहिल ने बल्लेबाजी जो गेंदबाजी की थी, अगर खिड़ूकपड़ा टीम वो मैच आसान से जीतता था तो फिर साहिल दावेदार थे वो मैन ऑफ द मैच के। और शायद दोनों कप्तान आ चुके। चलिए बैटर क्यों देर लगा रहे हैं भाई, यहाँ से बॉल देखिए, बात करेंगे, चेक करना है तो 9 खिलाड़ी चेक करिए मिलकर, बाकी 2 खिलाड़ी को जाने चला दीजिए। पहिली सलामीची जोडी आपण पुढच्या दिशेने मार्गस्थ व्हायची। दोन्ही संघनायकांचं मनपूर्वक स्वागत। साहिल उलवेकर तर एकाकडे आपण पाहतो, आपण बाबल्याला पाहतो, सुनीत पाटील तोंडरे, खिडूकपाडा विरोधात तोंडरे असा प्रेक्षणीय सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल। आणि या सामन्याचा महत्त्वाकांक्षी टॉस बॉक्स मध्ये संपन्न केला जातो। टॉस जिंकला साहिलनं, टॉस जिंकला टीम खिडूकपाडानं। अपना निर्णय तात्काल कमेंट्री बॉक्स कडे प्रस्थान करायचं है। चलिए भाई यहाँ पर बहुत जल्दी देखिए यहाँ पर डिसीजन लेकर, चलिए बैटर क्यों नहीं जा रहे हैं यहाँ पर, देखिए आयोजक बता रहे हैं फिर आपको यहाँ पर पेनल्टी का सामना करना पड़ेगा। जो टारगेट यहाँ पर छोटा दिख रहा है वो फिर बड़ा हो जाएगा, क्योंकि पिछले 3-4 मिनट से देखिए यहाँ पर फील्डर खड़े हैं। अतुल मेरे अच्छे दोस्त हैं, क्या हुआ बैटर क्यों नहीं जा रहे हैं आपके? इतना समय बॉल चेक किया जा रहा है, दशरथ पाटिल सर होते तो वो बताते। वो उनका इस्तेमाल करते थे, सनी और संकेत। चलिए थोड़ा भागकर चाहिए यहाँ पर, क्योंकि आयोजनकर्ताओं को देखिए फिर से वापस सुबह उठना पड़ता है, जो अपनी जिम्मेदारी रहती है उसे निभाकर फिर इस टूर्नामेंट में जुड़ना पड़ता है। अद्भुत मेहनत लिए हैं, ऐसा लगा नहीं कि ये मंडप, ये मैदान तुरंत संवर गया भाई, सज गया और हमने प्रतियोगिता रख दिया। इसके लिए बहुत मेहनत करना पड़ता है, क्योंकि डे टूर्नामेंट और नाइट टूर्नामेंट में आपने सही बताए रोशन सर, बहुत मुश्किल रहता है। अभी भी मैदान के अंदर गेंद चेक कर रहे हैं भाई। चलिए भाई यहाँ से बात करेंगे। अब गेंदबाज नहीं, आप भी थोड़ा कर लीजिए, कोई बात नहीं, जब इतना समय बैटर ने लिए हैं तो फिर तो चलिए चलेंगे मैच की तरफ। चलिए बड़े इसलिए देखिए गेंद को चेक किया जा रहा था कि सबसे कड़क वेट बॉल लिया जाए, सिर्फ एक कलाई चला जाए और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाए। नहीं, ये चॉइस बॉल इसलिए रहता है भाई, 2 गेंद लेकर जाते हैं आजकल हर खिलाड़ी, चॉइस बॉल जो डिमांड रहती है। चौका आया यहाँ पर, और डीजे देखिए ये कहाँ भागे भाई, मुझे लगता है आउट ऑफ कवरेज इनका भी समय कंप्लीट हो गया। वही बात हम बता रहे कि जितना जल्दी मैच हो जाए आगे का तो अच्छा है। अगर क्राउड चले गए तो फिर जो आप चॉइस बॉल लेकर जा रहे हो ना, फिर वो कौन लेकर आएगा? संकेत भगत, देखिए रोशन क्या कहना चाहोगे? टारगेट इतना बड़ा नहीं है, लेकिन क्या मैच बड़ा बन सकता है? नक्कीच छोट्या स्कोरच्या सामन्यामध्ये रोमहर्षकताही पाहायला मिळते। खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे अगदी 26 धावा राहिल्या, जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता। टीम DCC मोरबे थोडी आपण घाई करायची, अगदी उत्तरार्धामध्ये 27 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे। DCC मोरबे विरोधात यंगस्टर नागाव असा आपण सामना पाहतो। अगदी जय भोलेनाथांच्या कृपा आशीर्वादाने या दोन्ही संघांची मोठी बरकत पाहतो, परंतु आज कोणता संघ पुढच्या दिशेने मार्गस्थ होईल हे सुद्धा पाहावं लागेल। द्वितीय फेरीतील लढत क्रमांक 1 आणि या लढतीमध्ये अगदी पहिल्या इनिंग दरम्यान धावा ज्या रीतीने व्हायला हव्या होत्या त्या बनल्या नाहीत, परंतु गोलंदाजीच्या जोरावरती यंगस्टर नागाव टीमला पूर्णपणे विख्यात असं कार्य हे समर्पित करावं लागेल। आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती मॅच मध्ये पूर्णपणे हावी व्हावं लागेल। तिसरा चेंडू तोही हवेमध्ये पाहायला मिळतो, झेल होणार का होतोय, लागतोय झटका क्रमांक 2 टीम DCC मोरबेला आणि खेळाडू इथे बाद झालाय। कैलास पाटील लिजन काढो तंबूच्या दिशेने परतलाय। एक सनसनी क्रिकेट पाहायला मिळेल या इनिंग दरम्यान। अगदी 2 सलामीवीर काढो
संकेत बघतनं चौकारानं खातं कोळलं आणि त्यानंतर अगदी झेलबादच्या स्वरूपानं या खेळाडूला माघारी पडतावं लागलं. त्यानंतर इनायट नंबर 3 वरती आलाय अगदी कैलास पाटील आणि याही खेळाडूला मात्र भोपळाईनं फोडता तंबूच्या दिशेला जावं लागलं. स्वतः संघ नायक कॅप्टन गोल युवा जिगरबाज खेळाडू सनी पालकर हा खेळपट्टीवरती तळ टोकून बसलाय. त्याने एक चेंडू फेस केला नाहीये, परंतु इनायट नंबर 4 वरती ज्याची वर्णी लागली है तो खेळाडू ऑलराउंडर ओमकार नावडेकर. चलिए संजय पाटिल सर देखिए बात करेंगे, एक अच्छे सिंगर हैं और एक अच्छे क्रिकेटर भी यहाँ पर नागांव के देखिए इनकी तरफ से हैट्रिक विकेट के लिए देखिए 1100 रुपया का इनाम. रोहित पाटिल के देखिए एक मौका. रोहित पाटील विकेट हॅट्रिकच्या कगारवरती पाहायला मिळतो. ओहो, परंतु संधी गमावली आहे. रनआउटची नामी संधी 2 वेळा, अगदी 2 वेळा संधी होती, परंतु ती संधी गमावली. या संधीतून मात्र निश्चितच पूर्णपणे दमकम दाखवणं गरजेचं होतं. ओव्हर हॅट्रिक होऊ शकली असती, परंतु रोख लागली. अगदी ही एक धाव खूप काही फळदायक ठरली जाईल टीम DCC मोरबे संघासाठी. उत्तरार्धाचा कालखंड आहे आणि या उत्तरार्धाच्या कालखंडामध्ये संघर्ष योद्ध्यांची पूर्णपणे भूमिका खूप मोलाची असेल. इथे संघर्ष करावा लागणार आहे टीम नागावला. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि त्या दृष्टीने सामर्थ्य हे निर्माण करायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नसणार आहे. गोलंदाज रोहित पाटील, या गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवं. उत्तमोत्तम गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, तालमेलचा अभाव. ओहो, सुपर से भी ऊपर रिले कॅच पाहतो. टॉपर अशी आपण ही फिल्डिंग पाहतो. 2 क्षेत्ररक्षक होते, चांगला प्रयत्न होता. विशाल पाटील आणि त्यानंतर नयन मडवी, एक नयन रम्य असा हा झेल अगदी दोघांनी कलेक्ट केला. सनी पालकरचा सनसनीत हा फटका चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करत होता. पहिल्यांदा चेंडू जज केलं विनयनं, त्यानंतर आला समोर आकाश, विशाल आणि एक विशालमय झेल त्यानं कन्वर्ट केला. काय झेल होता. विशाल जर्सी क्रमांक 12 युवराज सिंगची आठवण करून दिली. त्या दर्जाचं अधिराज्य गाजवलं आणि हा झेल गाजला. हा झेल गाजेल कारण एक स्टार काढू, स्वतः कॅप्टन, स्वतः संघनायक, संघाचा सेनापती, कर्णधार सनी पालकरला मात्र माघारी पडतवले. सनसनीत क्रिकेट. पल्ला 27 आहे आणि 5 वरती 3 अशी दयनीय स्थिती पाहायला मिळते DCC मोरबे या संघाची. बाबू सर, ज्या पद्धतीने विकेट पडतायत मॅच मध्ये मजा येऊ शकते. अगली पेशकश पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. मॅच बनतीये. अगदी समीकरणाचा विचार केला 18 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता. नहीं रोशन सर देखिए बड़ा ही टारगेट छोटा है लेकिन कुछ कहा नहीं जा सकता है. 18 गेंद 22 की जरूरत है यहाँ पर. चलिए फील्ड खुला रखिए यहाँ पर. हाँ, थोड़ा चर्चा भी होना जरूरी है लेकिन ज़्यादा समय मत खर्चा कीजिए. बड़ा अच्छा देखिए नागांव टीम समय को अच्छा कोऑपरेट कर रहे हैं. तारीफ करना चाहूँगा यहाँ पर. भलाई उनके बल्ले से रन नहीं आया लेकिन इस कमाल की गेंदबाजी. अब जो DCC मोरबे टीम ने थोड़ा सा मेरे हिसाब से हल्की में ली थी इस मैच को, अब मुझे लगता है थोड़ा गंभीरता लेना होगा यहाँ से. अगर कहीं और एक आध ओवर अच्छा हो गया. देखिए पिछली ओवर में जिस तरह से गेंदबाजी रोहित ने दिखाई और जिस तरह के DCC मोरबे टीम के गेंदबाजी किए जहाँ पर बल्लेबाजी के लिए परेशान हुआ. और अक्सर देखिए बात करेंगे ना रोशन सर, 12 बजे के बाद जब 13 बजता है ना तो यहाँ पर टीम और खिलाड़ियों का देखिए नाइट मैचेस का यही होता है, देर रात के साथ साथ मैच भी बदल जाता है. नक्कीच पूर्णपणे गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. त्या दर्जाचा सामना क्रिकेट रसिक वर्ग एन्जॉय करतायत आणि अंतिम टप्प्यामध्ये विजय महोत्सव कोण साजरा करेल हे पाहावं लागेल. 18 चेंडू 22 धावा. पहिला बॉल अगदी लॉंगॉनकडे हा फटका दागलाय. प्रंबल होत आहेत परंतु रोख लगावली. स्वतः फलंदाजाने काहीशी माघार घेतली. अगदी एकच धाव इथे प्राप्त केली जाते. सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतो. 3 गड्यांची कत्तल. अगदी धावपटलामध्ये 6 पाहायला मिळत आहेत. 27 धावसंख्येचं टार्गेट आता महागडं ठरेल की काय असं वाटू लागले, परंतु फलंदाजी ही धाकड आहे टीम मोरबे या संघाची. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरीचा प्रयत्न आहे. धोका आहे, मोका आहे. संधीचं सोनं होतंय की नाही हे पाहायचंय. रेफर केलंय. सॉफ्ट सिग्नल खूप महत्वाचा आहे.
मनोज पवारांना जागा केलं. अगदी ज्या दर्जाचा हा आपण रनआउट पाहतो, सॉफ्ट सिग्नलला खूप महत्व आहे. ऑफिशियल अंपायर सचिनजी कडू सरांचा इशारा, सॉफ्ट सिग्नल आउट आहे. आणि हे पाहता अगदी रेड झोन कडे DCC मोरवे हा संघ प्रस्थान करतोय. अंतिम टप्प्यामध्ये पूर्णपणे रोमहर्षकता पाहायला मिळेल. एव्हरेस्ट मसाल्याचा तडका यावा त्या दर्जाचा तडाखेत बंद हा सामना आहे. आणि अशा रीतीने कार्ड होतोय रनआउट. झटका क्रमांक 4, 4 चांद लावणारी ही आपल्या लढत पाहायला मिळते. सिंगर संजय पाटील हे सुद्धा मॅचला एन्जॉय करतायत. 12-13 नागाव हाही संघ आपण पाहतो. याही संघाचा डंका राहिलाय आणि त्याच गावचा हा संघ पाहतो, अर्थातच यंगसर नागाव. उत्तम दर्जाची फिल्डिंग ज्याच्या जोरावरती मॅच मध्ये पूर्णपणे शिकस्त राखली आहे. आणि अगदी 6 वरती 3 टीम DCC मोरबे. नहीं, बहुत बढ़िया. देखिए कमाल की यहाँ पर कमबैक दिखाई है. वो आपसे देखिए यहाँ से रनआउट देखिए किस तरह से हुए हैं. आप देख सकते हो विकेट कीपर ने पूरी जान झोंक दी थी भाई. यहाँ से बल्ला बहुत दूर रह गया था, तभी सॉफ्ट सिग्नल देखिए बात करेंगे. लाजवाब अंपायरिंग. यहाँ से कुछ भी हो सकता है. रोशन सर है, कहते ना जो खुद कुछ समझती है आलिया, उससे भी कभी कभी मिलता है कालिया. तो ये देखिए मैच हल्के में मत लीजिए भाई. और पहले ही हमने बता दिया था, जब तक हार जीत नहीं होती है मैं ये नहीं कह सकता हूँ कि मैच कोई भी टीम जीत चुका है. अंतिम गेंद तक कुछ कहा नहीं जा सकता है. रंगतदार स्थितीमध्ये सध्याच्या घडीला सामना पाहायला मिळतो. गोलंदाज नयन मडवीचा वापर केला टीम नागावनं. अगदी अलॉंग द कार्पेट हा फटका खेळला गेला. फक्त एकच धाव पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून काहीच वंचित ठेवलंय. मोठे फटके इथे येत नाहीयेत. जो पहिला बॉल होता ज्याच्यावरती आपण 4 पाहिला आणि त्यानंतर एकही मोठा फटका न येणं ही सर्वात मोठी डोकेदुखी पाहायला मिळते टीम मोरबे संघासाठी. गोलंदाज तयार. राईट मोड द विकेट. चेंडू सफर केलाय. लालच होती आणि अगदी सोपा असा झेल पकडला गेलाय. निखिल त्या ठिकाणी सज्ज होता आणि अजून एक दे धक्का टीम DCC मोरबेला. झटका क्रमांक 5. लेकिन से बैटिंग टीम है चैलेंज की अंपायर से यहाँ पर अगदी बॅटर रिव्ह्यू पाहायला मिळतो. रेफर केले. दूध का दूध पाणी का पाणी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी इथे पाहिलं तर काढू झालाय झेल बाद. डीप मिड विकेटच्या दिशेने पकडलेला तो निखिलनं उत्तम दर्जाचा झेल, ज्याच्यावरती अगदी 5 गडी इथे गमावले जातात टीम DCC मोरबे संघाचे. परंतु आता संकटमोचक खेळाची आखणी ही मात्र करावी लागणार आहे. ज्या दर्जाचे झटके लागतायत यातून मात्र निश्चितपणे सुधारणा करावी लागेल टीम मोरबे संघाला. परंतु कौतुकास्पद कामगिरी आहे टीम यंगसर नागाव संघाची. चलिए रुपेश दादा पाटिल देखिए पर जिनकी तरफ से लगातार छक्के के हैट्रिक के लिए 5000 का कैश प्राइस था, लेकिन अब हैट्रिक विकेट के लिए देखिए 5000. वहीं सिंगर देखिए बात करेंगे संजय दादा पाटिल, उनकी तरफ से भी देखिए 1100 रुपया. यानी नागांव टीम जानते हैं कि अगर यहाँ से हैट्रिक विकेट गिरता है ना तो टीम ऑल आउट के खतरे में आ सकती है. 5 विकेट गवा चुके हैं. 14 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता टीम DCC मोरबेला. रंगतदार स्थितीमध्ये मॅच पाहायला मिळते. नवीन कार्ड आलाय बॅटिंग मार्क वरती प्रणय उलवेकर. धावसंख्येचं महाप्रलय त्याला दागायचंय. अगदी मोठा पल्ला नाहीये परंतु मॅच अतिशय क्रुशियल मोमेंट वरती पाहायला मिळते. गोलंदाज नयन रम्य गोलंदाजीची आखणी केली. चेंडू क्रमांक 5 पंचम बॉल. 5वा चेंडू स्क्वेअर कटचा देखना फटका नजाकत दाखवली आहे. एका क्षणी आक्रमक झालाय. चेंडू फरार. चेंडू सीमा पार. मिळतील 4. दमदार शानदार रुबाबदार चौकार. फलंदाज प्रणय उलवेकरच्या बॅटमधून हा धमाकेदार फटका पाहतो. एका क्षणी हा फलंदाज आक्रमक झाला. स्क्वेअर कटची नजाकत क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रस्थापित केलं. अगदी दमदार फटका राहिला. या 4 धावसंख्येनं काहीसं बळ प्राप्त केलंय DCC मोरबेनं. बहुत बढ़िया. देखिए रोशन, ये अहम चौका था यहाँ पर प्रणय के लिए, क्योंकि इस चौका ने दबाव हटाया यहाँ से, लेकिन अभी पूरी तरह से दबाव हटा नहीं है. अगर और 5-6 रन जोड़ लेंगे और थोड़ा करीब चले जाएंगे तो फिर दबाव गिरेगा नागांव टीम के ऊपर वापस. अच्छी सोच है यहाँ पर. कोई जरूरी नहीं, एक चौका आ चुका है, सिंगल डबल से भी हम दबाव डाल सकते हैं, लेकिन देखिए हल्के में लेते इस टारगेट को. अब ये टारगेट थोड़ा देखिए कठिन दिखाई दे रहा है. 2 ओवर का देखिए यहाँ से खेल
कंप्लीट होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 13 तक पहुंचा है, लेकिन जहां अभी भी बात करेंगे 12 की 14 की जरूरत है। मैच अभी भी ऑन है। यहाँ से थोड़ा टीम मीटिंग देखिए चर्चा चलता हुआ, यहाँ से कौन से गेंदबाज का इस्तेमाल किया जाए और विश्वास किसके ऊपर रखा जाए। नक्कीच पूर्णपणे धावत संख्येला टाळेबंद केले गेले, परंतु प्रणय उल्वेकरनं जे 2 चेंडू खेळले ज्याच्यावरती आलेल्या 5 धावा काहीशा दिलासादायक ठरले जात आहेत डांगणेश्वर क्रिकेट संघ मोरबे संघासाठी। कारण त्यानं दाखवून दिलं, कारण कोणी तुमच्यासाठी दरवाजा बंद करत असेल तर त्याला जाणीव करून द्या की कडी दोन्ही बाजूने असते आणि त्या दर्जाची ज्या पद्धतीची धावसंख्या टाळेबंद होत होती आणि त्यानंतर प्रामुख्याने एक चांगलं प्रत्युत्तर टीम मोरबे संघाने दाखवले, परंतु टीम यंगस्टर नागाव अंतिम पडावपर्यंत रणझुंजार खेळ साकार करणारा ठाणे जिल्ह्यातील एक अव्वल दर्जाचा हा संघ आहे आणि कोणत्याही क्षणी पूर्णपणे ताकद दाखवू शकतो। इतकी ताकदवर फळी गोलंदाजीच्या माध्यमातून या संघानं समर्पित केली आहे। गोलंदाजाने बॉलिंग ट्रॅकवरती यश पाटील, यशाची यशोगाथा कोण गाठेल, परंतु या दर्जाचे खराब चेंडू काहीशे अंगलट येतील टीम नागाव संघासाठी, परंतु व्हाईट बॉलची इथे आधी घोषणा केली जाते। अतिरिक्त मारा बिना मेहनतीच्या धावा इथे दान केल्या जात आहेत नागाव संघाच्या माध्यमातून संघ मोरबे संघाला। आता समीकरण चेंज झाले, अगदी 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता। 12-13 हेही नाव जोडलं जातं नागाव संघाच्या पुढे आणि हे समीकरण भाऊसर इथे सध्याच्या घडीला पाहायला मिळतं, परंतु हा संघ पाहायला मिळतो यंगस्टर नागाव ब संघ। ओहो खराब गोलंदाजी, अलीकडच्या 2 षटकांदरम्यान जे काय घडलं आता काहीच बिघडलंय। नो बॉल बीमर बॉल फ्रीडचा हा चेंडू असेल आणि खुळ्याम खेळण्याची नामी संधीचं सोनं करण्यासाठी समोर पाहायला मिळेल एक बलवान काढू हनुमान फडके, ज्याच्या नावावरती एक मोटरसायकल आहे। अगदी आमदार बालराम पाटील चषक डोंगराचा बाळा स्पर्धा ज्यानं गाजवली होती, असा हरवणारी काढू हनुमान फडकेची तडके येतील का हे पाहायचे। एक चेंडू एक धाव त्याच्या बाडमधून येते, हनुमान तयार। ओहो प्रहार केलाय, बलवान फटका हनुमानच्या फाटमधून संकटमोचक केली, येतोय धमाकेदार संघर्षाचा हा षटकार। ज्या रीतीने रिदम पूर्णपणे आपल्या बाजूने झुकलं होतं नागाव संघाच्या बाजूने, परंतु सर्व काही मुसलकेरामध्ये घातलंय यश पाटीलनं फेकलेले 2 खराब चेंडू, ज्याच्यावरती चांगलं प्रत्युत्तर आणि हनुमानचा बलवान फटका जिथे आला षटकार। सामन्याची आता हवा काढली या फटक्यानं। 27 धावसंख्येचं टार्गेट असताना अगदी 5 गडी बाद 22 धावा धाव पुस्तकावरती। पुन्हा प्रहार केलाय, 20 मध्ये खेळाचा प्रयत्न, 2 धावा होतील का, दुसरीचा प्रयत्न हनुमानच्या पळाईने धावतोय, चांगलं यश रक्षण पाहायला मिळतं प्रीतेश पाटीलचं, परंतु नाराज केलं यश पाटीलनं। कारण स्टार्टिंगचे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने सफर झाले असते तर मॅच मध्ये मजा येऊ शकली असती। 10 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता। रोशन सर देखिए बात नहीं, एक गलती कितना मुश्किल बना रही है। अच्छे आपने रिकॉर्ड दिए यहाँ पर हनुमान के खास करके, और नाम भी है तो फिर काम भी बनना चाहिए भाई, और उन्होंने बना के दिखाया यहाँ से। और शायद मुझे लगता है अब थोड़ी सी डगआउट देखिए डीसीसी मोरबे टीम की, मैं कहूँगा थोड़ा रिलैक्स ले रहे होंगे, अब थोड़ी सी सांसें अच्छी तरह से जा रही होगी। भला ही विकेट गिरा है लेकिन मैच बहुत करीब है, अब 3 की ज़रूरत है और जिसमें देखिए 9 गेंद बचाए। देखिए दोनों टीम तैयार यहाँ से हो रहे हैं, जहाँ पर खिड़कपड़ा टीम देखिए टॉस जीते हैं यहाँ से और शायद फील्डिंग चुने यहाँ पर बल्लेबाजी के लिए। डगआउट की तरफ तैयार रहना होगा टुंडे टीम आपको। ऐतिहासिक मैदानावरती ऐतिहासिक हा आपण सामना पाहतो डीसीसी मोरबे विरोधात यंगस्टर नागाव। अगदी समीकरणाचा विचार केला तर 27 धावसंख्येचं टार्गेट हे तोडीत काढायचं होतं। 6 गड्यांचा आपण खात्मा पाहिला, 24 धावा धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत आणि आता अंतिम टप्प्यामध्ये निश्चितच पूर्णपणे विजयाच्या काही साधीन आहे, परंतु क्रिकेट आहे काही घडू शकतं। गोलंदाजी धाकट राहिली, तीक्ष्ण धार बाणा राहिला तर मॅच मध्ये घरवापसी दाखवू शकतो यंगस्टर नागाव संघ। समीकरण अंतिम टप्प्यामध्ये 9 चेंडू 3 धावा
या षटकातील प्रत्येक चेंडू डॉट सफर करावे लागतील. विकेटचं पतन राहिले तर दबाव छेडला जाऊ शकतो. नागाव संघाच्या माध्यमातून टीम मोरबे संघाविरुद्ध. पुन्हा एकदा गोलंदाज यश पाटील. ओहो, मॅच पुन्हा एकदा बनते की काय. बोल्डिंग दंड बहार, दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी. अंतिम टप्प्यामध्ये यशाची यशोगाथा, यश गाठलं जातं यश पाटीलच्या माध्यमातून. पाहायला मिळते समीकरण चेंज झाले. 8 चेंडू 3 धावा. विकेट कोसळत आहेत, धावा कमी आहेत, चेंडू जास्त आहेत, परंतु मॅच बनते. कुछ भी हो सकता है. अब देखिए मुझे लगता है रोशन सर ये टेस्ट के जैसे मैच बनेगा, क्योंकि अगर यहाँ पर विकेट गिरता है 3 विकेट देखिए फिर जीत सकते हैं यहाँ से नागाव टीम है, लेकिन अगर विकेट रहते हैं तो फिर कठीण रहेगा आपण. नक्कीच बाबू सर, या लढतीमध्ये काही होऊ शकतो. अगदी 8 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून असतं. जर ठाणलं तर जिंकू शकतो, मानलं तर हरू शकतो, परंतु ठाणायचं आहे टीम नागावला की आता या लढतीमध्ये आपल्याला कमबॅक साधायचंय. अलीकडे काय जे घडलंय ते विसरून जाऊन पुढे काय करायचंय याच्यावरती विचार मंथन हे व्हायला हवं आणि त्या दृष्टीनं काहीशे डावपेच हे मात्र आखले जात आहेत टीम नागाव संघाच्या वतीनं. 8 चेंडू 3. मॅच आता मात्र बनली जाते. जेवढे डॉट बॉल होतील तेवढा दबाव छेडला जाईल नागाव संघाच्या वतीनं मोरबे संघाविरुद्ध. गोलंदाज पुन्हा एकदा यश पाटील. यश पाटील. टेस्ट क्रिकेट इज अ बेस्ट क्रिकेट. डायरेक्टली हिट काम तमाम होऊ शकलं असतं. चांगला असा प्रयत्न होता. निश्चितच आपण फिल्डरचा पाहिला. अगदी नॉन स्ट्राइक येईलला यष्टांचा वेध होऊ शकला असतं. कदाचित मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमहर्षकता पाहायला मिळाली असती. काहीसा टेंटेटिव्ह स्थितीमध्ये फलंदाजाला पाहिलं खेळू की नको खेळू या स्थितीमध्ये असताना नॉन स्ट्राइक येईलला काहीसा धोका होता आणि चांगली फिल्डिंग होती. नयन रम्य, नयन त्या ठिकाणी सज्ज होते. नयन मडवी, नयन पाटील एक चांगला प्रयत्न होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. अगदी 7 गडी बाद 25 धावा. 7 चेंडू 2ची आवश्यकता. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. ओहो, परंतु चांगली फटकेबाजी. ऑफ ड्राईव्हचा देखना फटका. अप्रतिम फटका खेळलाय फलंदाज पुढे उलवेकरच्या बाडमधून. हा विजयी स्ट्रोक सामना जिंकलाय. DCC अर्थातच डांगणेश्वर क्रिकेट संघ मोरबेनं परास्त होतोय यंगस्टर नागाव.